नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसापासून विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमधल्या भेटीगाठींना वेग आला आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आणि या सर्व चर्चा सुरू असतानाच माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांशी भेट घेतली. त्यामुळे शरद पवार आणि बबनराव शिंदेच्या भेटीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. तर तिकडे भाजपाच्या केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनीही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना तोंड फुटले आहे. तर केजमध्ये संगीता ठोंबरे या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाकडून संगीता ठोंबरेंनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या होत्या. त्यात 2019 मध्ये तिकीट कापून नमिता मुंदडा यांनी तिकीट देण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा संगीता ठोंबरे या केज मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे नमिता मुंदडा आणि संगीता ठोंबरे यांच्यात केजमध्ये जागेवरून वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान शरद पवार गटाच्या नेत्यांनी पक्षात इनकमिंग होणार असल्याचे विधान अनेकदा दिले. तर काही दिवसापासून बाबाजानी दुर्राणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला. तर शनिवारी पुन्हा अजित पवार गटाचे नेते प्रवीण मानेंनी शरद पवार गटात प्रवेश केला. माने जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनाई उद्योगाचे संचालक आहेत. तर लोकसभा निवडणुकीदरम्यान फडणवीसांनी इंदापूरमध्ये प्रवीण मानेंच्या घरी भेट दिली. तर फडणवीसांच्या भेटीनंतर प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला. मात्र अजित पवारांची साथ सोडत प्रवीण मानेंचा शरद पवार गटात प्रवेश झाला. तर प्रवीण मानेंचे इंदापूरमध्ये चांगलेच नेटवर्क आहे. तसेच त्यांचे हर्षवर्धन पाटलांसोबतही चांगले संबंध आहे. मागील काही दिवसापासून विचार केला तर अजित पवार गटाला 2 मोठे धक्के बसले. तर दरम्यान त्यानंतर आता माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंनी देखील शरद पवार गटात भेट घेतली आहे. तर मित्रांनो, या भेटीनंतरही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण आलं आहे. याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.